हाय फ्रेंड्स, इथं आज मी सकाळी उठले की लगेचच इथं थोडीशी इस्त्री हे ते त्याच्या तयारीला लागलेली आहे. कारण आज मला जायचं आहे छोट्याशा अशा एका कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो, पण आपल्याला व्यवस्थित असं प्रेझेंटेबल असणं खूपच गरजेचं असतं. त्याच्यामुळं कपड्यांना इस्त्री किंवा व्यवस्थित आपला असा टापटीपपणा हे असावं असं मला तरी वाटतं. आणि हातावरती एवढी जास्त टॅनिंग झालेली होती आणि बाहेर जाण्यासाठी, पार्लरमध्ये जाण्यासाठी अजिबातच वेळच नव्हता. मग अशा वेळेस मी वॅक्स केलं घरीच, कोणाचीही मदत न घेता. तर ते कसं करायचं हे आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि वॅक्ससाठी मी इथं हनीचं वॅक्स वापरत आहे. तुम्ही कोणतेही वॅक्स वापरू शकता याच्यासाठी. हनीचं वॅक्स कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतो, गाव छोटं असो किंवा मोठं असो. आणि याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही जीन्सचे पॅन्टी असतात त्याचे असे मी छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत. आपल्याला वॅक्ससाठी हे उपयोगी पडतात आणि याने जास्त छान अशी टॅनिंग निघते. बाहेरचे जे काही वॅक्सच्या पट्ट्या असतात त्याच्यापेक्षा यानेच टॅनिंग छान निघते. आणि एक स्पॅच्युला आणि एक चमचा, हे एवढं साहित्य घेतलेलं आहे मी. आणि हे वॅक्सेटर आहे माझ्याकडं. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही एका पातेल्यामध्ये वॅक्स घेऊन ते गॅसवरती गरम करू शकता वॅक्स करण्यासाठी, वॅक्सेटर नसेल तर. आणि एक पावडरचा छोटा असा डब्बा घेतलेला आहे. आणि हे जे काही वॅक्स आहे हे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं. जास्त जर आपण घेतलं तर ते नंतर लगेच खराब होतं. डब्यामध्ये पॅक बंद, हवा बंद असल्यावरच वॅक्स कधी पण छान राहतं. बाहेर ठेवलं की लगेचच त्याला असं पाणी सुटतं आणि अजिबात ते वॅक्स चांगलं राहत नाही. तर जेवढं लागेल तेवढंच मी वॅक्स हे वॅक्सेटरमध्ये काढून घेते आणि इथं हे पातळ करून घेते. आणि घेणं झाल्यानंतर हवा बंद असं व्यवस्थित करून टाकायचं. याचं जे काही ढक्कन असतं ते पूर्ण छान लावून टाकायचं. हे मी आता लाईटचं बटन दाबून थोडं पातळ करून घेते आणि हातावरती व्यवस्थित अशी पावडर लावून घेते. कोणतीही पावडर लावायची. हे जे काही मी आज पद्धत सांगत आहे तुम्हाला, ती फक्त एकदम अर्जंटमध्ये तुम्हाला असेल आणि बाहेर जायला वेळ नसेल तरच करायची. कारण सतत जर ही अशी आपल्या स्वतःने वॅक्स केल्यानंतर स्किनवरती त्याचा दुष्परिणाम पण होतो. स्किन पण लूज पडते. त्याच्यामुळं कधीतरीच जेव्हा आपल्याला एकदम अर्जंट असतं आणि बाहेर जाण्यासाठी अजिबात वेळ नसतो तेव्हाच ही पद्धत वापरा तुम्ही. हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये घेतलेलं आहे मी. ती एकदम व्यवस्थित असं पातळ बनवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला हातावरती लावण्यासाठी पण खूप सोपं जातं आणि टॅनिंग पण व्यवस्थित अशी निघते. तर बघा तुम्ही मी कशी लावते ते. हाताची पोझिशन कशी ठेवते मी ते बघा तुम्ही. व्यवस्थित आपला एक हात ज्या हाताला करायचं तो हात असा कमरेवर ठेवायचा, जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे तसं. आणि एकदम छोटासा असा पातळ असा थर लावून घ्यायचा. असंच पातळ थर सगळी साईडनं लावायचा. अगोदर मी तुम्हाला दंडावरती लावून दाखवते मागच्या बाजूने. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर एक एक पॅच लावून सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे आपल्याला सोपं जातं. तुम्ही बघा एकदम पातळ लावत आहे. लगेचच तुम्हाला एवढं पातळ जमणार नाही, पण प्रॅक्टिस करत गेल्यानंतर व्यवस्थित असं एकदम पातळ होऊ शकतं हे. आणि आता एवढ्या भागावरती लावल्यानंतर बघा तुम्ही मी पट्टी कशी लावत आहे. मी वॅक्स ज्या डायरेक्शनमध्ये लावलं त्याच्या एकदम अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण पट्टी ठेवायची आणि जी काही रफ बाजू असते त्या पट्टीची ती खालच्या साईडला ठेवायची आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये ती ओढायची. आणि हात बघा तुम्ही, हा जो हाताचा अंगठा आहे हा मध्ये घेऊन मी अशी हात मूठ अशी बंद करत आहे. म्हणजे आपला हात असा ताठ होतो, आपली स्किन ताठ होते आणि लूज पडत नाही. त्याच्यामुळं अशी हाताची मूठ ठेवायचीच, अजिबात हाताची मूठ काढायची नाही. आणि नंतर विरुद्ध दिशेने असं ओढत राहायचं ते. तर लगेचच टॅनिंग निघते, तुम्ही बघू शकता. नंतर डबल आपण हात तसंच ठेवायचा. अजिबातच बाहेर जाण्यासाठी वेळ नव्हता आज आणि गडबडीच्या वेळेस असं टॅनिंग घेऊन कुठं जाणं अजिबात छान वाटत नाही. त्याच्यामुळं मी हे असा पर्याय करते. कधीतरी होतं असं कधीतरी. आणि पावसाळ्यामध्ये तर काय होतं, अजिबात वॅक्स आपल्या घरामध्ये तर व्यवस्थित होतच नाही किती काही केलं तरी. याच्यामध्ये असा नमपणा येतो वॅक्समध्ये. त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये तर शक्यतो तुम्ही बाहेरच वॅक्स करा. तर तेवढ्या भागाचं झाल्यानंतर या साईडचं जे काही राहिलेलं आहे सेम त्याच पद्धतीने करायचं. आता हा भाग करताना मी कमरेवर ठेवला होता आणि आता हा जो काही समोरचा भाग आहे याला हे असा सरळ हात ठेवायचा आणि नंतर लावायचा इकडच्या साईडला. म्हणजे दोन पॅचमध्ये फ्रंट साईड होऊन जाते आपली. ह्या जो काही आपला हात असतो दंडाचा तो पूर्ण होऊन जातो दोन ह्याच्यामध्ये. आणि याच पद्धतीने तुम्ही अंडर आर्म्ससुद्धा करू शकता. मी तुम्हाला अंडर आर्म्स नाही दाखवत, पण तरीसुद्धा याच पद्धतीने करायचे अंडर आर्म्स. आता हाताची मूठ त्याच पोझिशनमध्ये ठेवायची. मूठ बंद ठेवायची कधी पण, अजिबात हात ओपन ठेवायचा नाही, नाहीतर स्किन आपली खूप ओढल्या जाते, त्रास पण होतो आणि लूज पण पडते. त्याच्यामुळं हाताची मूठ कधी पण बंद. हे बघा कसं टॅनिंग निघत आहे.
आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारखंच तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हा माझा मोठा असा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ भरपूर असे अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर पाहिले नसतील तर बघा आणि आवडले तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर एवढा भाग झालेला आहे. आता हा पुढचा भाग राहिलेला आहे. हळूहळू करायचं पण व्यवस्थित करायचं. अंडरआर्म्स करताना हे बघा, हे असं लावायचं वॅक्स खालून वरच्या दिशेने थोडासा पॅच लावायचा आणि ओढताना वरून खालच्या दिशेने ओढायचं, म्हणजे केसांची जशी डायरेक्शन असते तशी. आणि ते झाल्यानंतर लगेच ह्या खालच्या भागाला पण आपण हाताला लावून घ्यायचं लगेचच तसंच. तर मी आता तुम्हाला बाकीचा जो काही अंडरआर्म सोडून राहिलेला भाग आहे त्याला कसं लावायचं हे बघा. हात असा वर धरायचा आणि आपला जो काही पाठ असते तिथं पाठ टेकवायची, आपली ही जी काही हाताची मूठ आहे ती टेकवायची पाठीवरती आणि व्यवस्थित असा पातळ असा थर लावून घ्यायचा. मी सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही जर वॅक्स केलं तर अजिबात तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि टॅनिंग पण व्यवस्थित अशी निघून जाईल आणि खूपच वेळेची बचत होते. अचानकपणे कुठं जायचं असलं, अर्जंट असलं किंवा खूपच टॅनिंग झालेली असली तर तुम्ही हा पर्याय नक्कीच वापरू शकतात. तर हे बघा, ओढायला सुद्धा कसं ओढायचं, ज्या डायरेक्शनने लावलं त्याच्या उलट्या डायरेक्शनने ओढायचं. हे बघा, तुमच्या लगेच लक्षात येतं एकदम छान अशी टॅनिंग आणि केस पण अजिबात एक पण केस राहत नाही. आता थोडंसं वॅक्स थोडंसं असं घट्ट झालेलं आहे, मग आता मी डबल थोडंसं हे पातळ बनवून घेते. कारण घट्ट वॅक्स असल्यानंतर आपल्याला जास्त त्रास होतो, केस ओढल्या जातात जास्त असं लावतानाच. त्याच्यामुळं डबल पातळ बनवून घेते. पातळ व्यवस्थित असं झालेलं आहे. आता आपला जो काही अर्धा हात राहिलेला आहे तो करून घेऊयात. आणि स्पॅच्युला नसेल तर चमच्याने कसं लावायचं हे बघा, असा मोठा चमचा असतो आपल्या घरामध्ये, त्याने हे असं लावून घ्यायचं. जर स्पॅच्युला तुमच्याकडे नसेलच तर चमचा किंवा उलथनं किंवा भातवाडी जे काही असतं ना छोटं या आकाराचं किंवा गोल चप्पट कसं पण ते लावायचं. हे बघा, हे असं मी जसं दाखवत आहे सेम तसं अर्ध्या भागामध्ये. आणि ज्या डायरेक्शनने लावलं त्याच डायरेक्शनने मूठ बंद करून त्याच्या विरुद्ध डायरेक्शनने असं खेचायचं, ओढायचं. आणि इथं साईडला जे काही जिथं जिथं टॅनिंग जास्त आहे तिथं तुम्ही डबल पण लावू शकता. एकदा ओढून डबल, जिथली काही टॅनिंग नाही निघली तिथं डबल लावायचं. आणि लगेच तुमच्या लक्षात येतं दोन्ही हातामधील फरक. जसं बाहेरच्या पार्लरमध्ये जाऊन वॅक्स होतं सेम त्याच पद्धतीने रिझल्ट दिसतो आपल्याला. केसही राहत नाहीत आणि टॅनिंग पण जाते. बाहेरच्या जे काही पट्ट्या असतात त्या वॅक्सच्या त्याने खूपच असं म्हणजे तुटतात पण त्या जास्त असं टिकत पण नाहीत. आपण हातावरती ठेवलं एक दोनदा जरी ओढल्या तरी त्या लगेचच असं तुटल्यासारखं होतं आणि त्याने मला तरी आवडत नाही. त्याच्यामुळं मी त्या वापरतच नाही. ह्या कसं वापरायच्या नंतर डेटॉलच्या पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायच्या, थोडं भिजू घालायच्या थोडा 1-2 तास आणि नंतर डेटॉलच्या पाण्याने व्यवस्थित असं आपण ह्या धुवून नंतर रियूज करू शकतो ह्या. तर हे बघा, हा जो काही कोपरा आहे त्यालासुद्धा मी असं लावून घेते. कोपरा आपल्या हाताच्या असा उलट्या साईडचा जो काही भाग आहे त्या साईडला हे अशा पद्धतीने लावायचं. थोडा वेळ जरी लागला तरी हरकत नाही, पण ओढताना मात्र काळजी घेऊनच ओढायचं, कारण नंतर स्किन आपली लूज पडते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मगाशी सांगितलं तसंच आपल्याला काही ना काहीतरी माहिती तुम्हाला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण माहिती सांगितल्यामुळे व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे. तुम्ही बघा, दोन्ही हातामध्ये लगेच फरक. आता हातावरती पण बऱ्याच जणांच्या खूप केस असतात बरं, बोटांवरती किंवा हातांवरती. तर हे बघा, अशी मूठ बंद करून अगोदर मी असा जो काही हाताचा भाग असतो हात पंजा त्याला लावून घेते. 2 टप्प्यात लावायचं म्हणजे सगळं निघून जातं टॅनिंग. आणि करत असतानाच मनगटावरती पण थोडंसं ओढायचं म्हणजे मनगटावरची पण टॅनिंग निघून जाते. आता बोटांवरती जे काही केस असते ते अगोदर काढून घेते. अशी हाताची बोट मूठ करायची आणि जे काही केस असते ते असे ओढून घ्यायचे त्याच्याने, त्या स्ट्रिप्सने. अशा जे काही पट्ट्या आहेत त्या 2-3दा यूज करायच्या. 3-4 वेळेस तुम्ही आरामात यूज करू शकता आणि नंतर फेकून दुसऱ्या पॅन्टीच्या जरी केल्या तरी हरकत नाही. तर हे बघा, पूर्ण बोटांवरची पण टॅनिंग पूर्ण निघालेली आहे. आता समोरचे साईडचे जे काही बोट आहेत त्याला पण याच पद्धतीने मी वॅक्स असं लावून घेते आणि दुसऱ्या पण हाताचं सेम याच पद्धतीने वॅक्स करते. आणि आता कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे दुसरे पण कामं भरपूर आहेत, त्याच्यामुळं आज खूपच असं म्हणजे तुम्हाला शेअर करावी अशी माहिती वाटली, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला. आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.